ठीक आहे, टाइम संपला होता मधूनच, त्यामुळे बंद झाला होता. ठीक आहे, बघूया परत. काय का म्हणे आपण, तोपर्यंत तुम्ही फाइंड केला असेल तर बरंच आहे, नसेल तर मग काय सॉल्व करूया. गिवन आर दिलाय 120 ओहम्स, ठीक आहे, आणि एल दिलाय 0.15 हेनरी, आणि काय दिलाय टोटल व्ही दिलाय 100 वोल्ट, आणि दिलाय फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज. आपल्याला फाइंड करायचं आहे, काय म्हटलंय, कॅल्क्युलेट व्होल्टेज अक्रॉस इंडिव्हिज्युअल एलिमेंट्स. यामध्ये दोनच एलिमेंट आहेत, रेजिस्टन्स आणि इंडक्टन्स. म्हणजे आपल्याला फाइंड करायचं आहे व्ही आर आणि फाइंड करायचं आहे व्ही एल. ठीक आहे, आता फाइंड आपल्याला सोल्युशन लिहूया. काय म्हणतो, सगळ्यात पहिला ओमेगा फाइंड करा. ओमेगाचा फॉर्म्युला काय, 2 × पाय × एफ, म्हणजेच 2 × 3.14 × एफ, किंवा कॅल्सीवर डायरेक्ट पायचा सिम्बॉल असतो बघा, त्यात तुम्ही डायरेक्ट व्हॅल्यू पुट करून बघू शकता. तुम्हाला मिळेल 314 रॅडियन पर सेकंड. हा झाला ओमेगा. काय झालं हे, ठीक आहे, हा झाला ओमेगा. आणि काय पाहिजे पुढे, नंतर आपल्याला एक्सेल काढायचं आहे. एक्सेल इज इक्वल टू म्हणतो आपण ओमेगा एल, किती मिळाला होता मगाशी, 314 × 0.15, किती मिळाला लवकर सांगा. बोला किती मिळाला होता, 47.1. 47.1 ओहम. यातनं आपण झेड काढतो. झेडचा फॉर्म्युला आर प्लस जे एक्स. ठीक आहे, इथं एक्स म्हणजे काय, इथं एक्सेल होणार, इज इक्वल टू आर किती आहे 120 प्लस जे इंटू एक्सेल आहे 47.1. मग आता पोल बटन प्रेस करा, 120, 47.1 टाईप करून ब्रॅकेट क्लोज करा. जे काय मिळते बघा ते तुम्हाला दिसेल 128.91, आणि अल्फा दाबून टॅन बटन प्रेस करा, तुम्हाला अँगल मिळेल बघा, किती मिळते अँगल, 21.43. बरोबर, म्हणजे काय म्हणणार इथं, हा असा मिळाला पोलर मध्ये. ठीक आहे, आता आपण झेड पण फाइंड केला, आपल्याला पुढे काय करायचं आहे, काय फाइंड करायचं आहे, काय काय सांगितलं बघा. म्हणजे आता काय कळलं तुम्हाला, झेड म्हणायचं, आता इथून पुढे काय म्हणणार आपण, झेड इज इक्वल टू 128.91 ओहम म्हणता येईल. ठीक आहे, आणि काय म्हणणार, फाय इज इक्वल टू किती असेल तर 21.43 डिग्री. ठीक आहे, हे सिंपल लक्षात ठेवा. आता ठीक आहे, हा झाला आपला फाय. इथे तुम्हाला काय फाय लागत नाही, तरी पण असू दे, आपण लिहिलेलं आहे, म्हणजे प्रत्येक पुढच्या एक्झाम्पल लागेल तर त्यावेळी पण माहीत असावं म्हणून असं लिहिलेलं आहे. ठीक आहे, आता काय पाहिजे बघा आपल्याला क्वेश्चन मध्ये, काय म्हटलं आपल्याला व्ही आर आणि व्ही एल पाहिजे. मग आता मग स्टेप काय म्हणतो, सगळ्यात पहिला ओमेगा फाइंड करा, मग एक्सेल एक्सी फाइंड करा, मग झेड फाइंड करा, मग आता आय किंवा काय पाहिजे बघा. आता आयचा फॉर्म्युला काय असतो, इज इक्वल टू म्हणणार आपण व्ही अपॉन झेड. ठीक आहे, आणि व्ही किती आहे 100 डिवाइड बाय झेड किती आहे 128.91, किती मिळाला 0.77च्या पुढे काय आहे. कधीही डेसिमल घेताना 2 किंवा 3 डेसिमल घ्या,
मग 2 घेत असताना काय करायचं, तिसरा एलिमेंट काय बघायचं, जर 5 किंवा 5 पेक्षा मोठा असेल तर अलीकडचा आपण 1 ने वाढवतो, म्हणजे हा काय असणार 0.776 किंवा 78 म्हणणार युनिट करंटचा एम्पियर. ठीक आहे, आपल्याला काय पाहिजे आता व्ही आर. मला सांगा व्ही आर चा फॉर्म्युला काय, करंट इंटू रेजिस्टन्स. ठीक आहे, करंट किती आहे आत्ताच फाइंड केलाय 0.78 इंटू आर किती आहे 120, किती मिळते सांगा 93.6 वोल्ट. तसंच व्ही एल काय आहे, व्ही एल काय असणार आहे आय इंटू एक्स एल इज इक्वल टू आय आहे 0.78 इंटू एक्सेल फाइंड केलाय आपण 47.1 इज इक्वल टू किती मिळाला आणि का 36.74. बाकीच्यांचं पण ठीक आहे, सेम आलं की तुमचा आन्सर बरोबर आहे, काय आपल्याला व्हेरीफाय करायची गरज नाही. ठीक आहे, 74 वोल्ट हा झाला तुमचा व्ही आर व्ही एल. ठीक आहे, तुम्हाला काय म्हटलेलं आहे आन्सर, काय म्हटलेलं काय फाइंड करा व्होल्टेज अक्रॉस काय असेल तो, म्हणजे हा झाला तुमचा आन्सर. कळलं, यात कोणाला काही डाऊट आहे का, डाऊट आहे का, नो डाऊट नाही, गुड. ठीक आहे, हे तुम्ही नोट करून घेतलं असेल किंवा काय करा लिहिण्यात वेळ घालण्यापेक्षा तुम्ही स्क्रीनशॉट मारत जावा आणि नंतर पुन्हा लिहा, तेवढं तुमचं प्रॅक्टिसही होईल. ठीक आहे, ते जरा बरं पडेल असं मला वाटतंय. शेवटी इम्पेडन्सचा अजून एक फॉर्म्युला आहे ना, तेच तुम्हाला म्हणतोय मी, तुम्हाला कमी फॉर्म्युलाचा वापर करून सांगतोय. काही जण इथं रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस एक्सेल स्क्वेअर वापरतात. झेड इज इक्वल टू रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस एक्सेल स्क्वेअर वापरतात. आपण जो पोल करतो तो पोल तेच करत असतो. कळतंय, आम्हाला कॉलेजमध्ये यूज करतात. कॉलेजमध्ये काही असू दे, MSBT पेपर घेणार आहे तुमचं, त्यामुळे काळजी करू नका. आपले मेथड एकदम सिम्पल आणि युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड आहे. ठीक आहे, त्यामुळे बिनधास्त विश्वास ठेवा. आता मी आजच बघा आपलं ग्रुपचं काय म्हणतो आपण, ते ग्रुपचं काय असते फोटो असतो ते पण चेंज केलंय. त्यात बघा 70 पैकी 70 जी आहे ती GPKचीच आहे, इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटचीच आहे आणि तिला 70 पैकी 70च पडलेले आहे. ठीक आहे, त्यामुळं काळजी करू नका, निवांत राहा. मी जे शिकवतो तेवढं फोकस करा, याच्यापेक्षा वेगळं काय नसणार आहे. मेथड कोणती सोपी वाटते ते महत्वाचं मला सांगा. हे सोपं वाटतंय का कॉलेजचं सोपं वाटतंय? ठीक आहे, नाही जर हे नाही म्हटलं तर मी म्हणणार होतो मग क्लासमध्ये तुम्ही ज्यांना हे सोपं वाटत नाही त्यांनी सोडा म्हणणार होतो. ठीक आहे, हे सोपं वाटतं तर ठीकच आहे. ठीक आहे, कारण मी शक्यतो सिम्पलच मेथड यूज करतोय. माझं असं मत असतं की जास्तीत जास्त फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायला लागू नये, तेव्हा मी शॉर्टमध्ये सांगायचा प्रयत्न करत असतो. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला पुढं पण डिग्रीला वगैरे पण याचा वापर होईल. सगळ्यांना इथपर्यंत क्लिअर झालंय? हा होता पहिला एक्झाम्पल. ठीक आहे, नेक्स्ट बघूया आता सेकंड एक्झाम्पल. पुन्हा काय बघा आता, सिरीज RL सर्किट हॅज फॉलोइंग पॅरामीटर्स, आर इज इक्वल टू 200. ठीक आहे, मी डायरेक्ट सॉल्व्ह करायला चालू करूया आपण. ठीक आहे, गिवन काय गिवन दिले बघा, आर इज इक्वल टू 200 ओहम, पुन्हा एल दिलाय, एल किती दिलाय इज इक्वल टू 40 मिली हेनरी. ठीक आहे, आणि काय म्हटलं आता काय फाइंड करायचं आपल्याला बघा, आता फ्रिक्वेन्सी पण दिलाय, जे दिलाय सगळं घेऊया. फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 50 हर्ट्ज. आपल्याला काय काय फाइंड करायचं आहे, टू फाइंड काय काय म्हटलं कॅल्क्युलेट द पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टर म्हणजे काय म्हणतो आपण,
PF. ठीक आहे. पुन्हा नेक्स्ट काय असं पाहिजे, आणि ड्रॉ द व्होल्टेज डायग्राम. आता व्होल्टेज डायग्राम ड्रॉ करायचं म्हणजे काय काय लागतं आपल्याला त्यामध्ये. एक म्हणजे सगळ्यात पहिला ओळखा की हा कोणता सर्किट आहे. कोणता सर्किट आहे, कोणता सर्किट आहे. झोपलं नाही ना सगळे. सर्किट कोणता आहे. इंडक्टिव्ह तसं नाही, प्युअर इंडक्टिव्ह RL क्वेश्चन दिलाय. RL सर्किट आहे म्हणजे रेस्ट इंडक्टर दोन पार्ट आहेत. बरोबर बरोबर. RL सर्किट आहे म्हणजे काय, यामध्ये रेस्ट इंडक्टर दोन पार्ट आहेत. मग व्होल्टेज डायग्राम मध्ये आपल्याला काय काय लागतं. करंटचा फॉर्म्युला, करंट लागतो आपल्याला फेजर मध्ये ड्रॉ करताना. VR लागतो, किंवा फक्त व्होल्टेज म्हणजे VR, V आणि काय पाहिजे, VL. हे तीन गोष्टी तुम्हाला पाहिजेत. ठीक आहे. म्हणजे जरी आज फक्त व्होल्टेज डायग्राम म्हटलं असेल तरी तुम्हाला काय काय फाइंड करायचं आहे. यासाठी व्होल्टेज डायग्राम साठी काय असं, व्होल्टेज डायग्राम मध्ये आठवा, डायग्राम म्हणजे काय, ट्रायंगल म्हणजे काय, असं काहीतरी असेल. असा होता काहीतरी, हा परत म्हणतो आपण असा होता काहीतरी, आणि हा असा असेल किंवा आणि कसा असेल. तर हा काय म्हणतो आपण, हा असतो आपला VR, हा असतो VL, आणि हा असतो मग V, असं काहीतरी म्हणतो आपण. ठीक आहे. बरं, बघूया आता सोल्युशन सॉल्व्ह करूया. मग आता काय काय लागेल. पहिल्यांदा काय म्हणतो, नेहमीप्रमाणे काय करायचं, सगळ्यात पहिला ओमेगा. ओमेगा इज इक्वल टू काय, 2 × पाय × F. म्हणजे काय मिळणार, 2 × 3.14 × 50, म्हणजे हा पण मला सारखाच मिळाला, 314 रेडियन पर सेकंड. ठीक आहे. पुढं त्यानंतर काय, ओमेगा नंतर काय फाइंड करतो आपण, बोला लवकर. ओमेगा नंतर एक्सेल फाइंड करणार. एक्सेलचा फॉर्म्युला काय, ओमेगा L किंवा 2πfL, काही वापरा. त्यानंतर 314 × L किती आहे, 40 मिली, म्हणजे काय हो, × 10⁻³ आता कॅल्सी मध्ये कसं करायचं बघा. बर, कॅल्सी मध्ये तुम्हाला एक सिंपल मेथड माहिती असेल, तुम्ही वेगळं वापरत असाल कदाचित, नक्कीच वेगळं वापरत असणार आहे. बरं, मला सांगा सगळ्यांकडे कोणता कॅल्सी आहे, MS आहे का ES आहे. 82 MS आहे ना सगळ्यांकडे. लास्ट टाइम सगळे MS म्हटला होता. हो, सगळ्यांकडे MS आहे. ठीक आहे. मग काय करायचं बघा आता. ठीक आहे, 314 टाईप करा, इंटूचं साईन तुम्हाला माहितीच आहे, मल्टिप्लिकेशन, इंटू परत 40 टाईप करा. तर तुम्ही लोक काय करता, इथं 10⁻² करताना 10 टाईप करून परत ⁻² दाबून -3 असं तुम्ही यूज करत असता. असं करायचं नाही. काय करायचं, फक्त 314 टाईप केला, नंतर मल्टिप्लायचा बटन दाबला, नंतर 40 टाईप केला, नंतर मल्टिप्लाय केला, किंवा मल्टिप्लाय करायची गरज नाही आता. 314 मल्टिप्लायचा साईन, नंतर 40 परत. आता काय करा, नंतर EXP बटन असतं बघा खाली, इक्वल टूच्या शेजारी कुठेतरी असेल EXP, तो प्रेस करा. मग तुम्हाला पुढं 40च्या पुढं E दिसला असेल. E म्हणजे तो 10⁻² असतो. आता पुढं फक्त -3 टाईप करा, आणि मग इक्वल टू बटन प्रेस करा. काय मिळतोय बघा. नाही कळले, ठीक आहे, पुन्हा एकदा सांगतो. 314 टाईप करा, नंतर मल्टिप्लायचा बटन प्रेस करा, त्यानंतर 40 टाईप करा. 40 सांगत आहे वैदेही. 314 टाईप करा, नंतर मल्टिप्लायचा बटन प्रेस करा, नंतर 40 प्रेस करा, त्यानंतर खाली कॅल्सीच्या एकदम इक्वलच्या शेजारी EXP बटन असेल, EXP तो बटन प्रेस करा, आणि नंतर पुढे त्याच्या -3 टाईप करा. 10⁻³ आहे म्हणजेच E लिहून फक्त पुढे -3 असणार आहे, आणि मग इक्वल टू करा. कळलं का. ठीक आहे, कळलेला आहे. हा झाला तुमचा एक्सेल. सगळ्यांना कळलं. आता हे असं कोण आधीपासून कोण असं करत होतं, 10⁻³ मी सांगितलं हे मेथडने आधीपासून तुमच्याकडे कोण करत होतं का असं. नाही. ठीक आहे, आधी तुम्ही जास्त बटन दाबत असणार आहे, 1 दाबला असणार आहे, 0 दाबत असणार, नंतर तो ⁻²चा बटन. आपण कमी काम करायचं आणि तेवढेच मार्क मिळवायचे, त्यापेक्षा जास्त मार्क मिळवायचे. ठीक आहे. बरं, तर हे लक्षात ठेवा. तिथून पुढं पुन्हा आता
नेक्स्ट स्टेप काय करतो आपण, झेड, झेडचा फॉर्म्युला काय, आर प्लस जे एक्स. ठीक आहे, काय मिळते बघा आता, आर किती आहे 200 प्लस जे एक्सेल किती आहे 12.56, किती मिळते बघा, पुन्हा पोल करणार आणि परत टाईप करणार 200, नंतर कॉमा, नंतर 12.56 ब्रॅकेट क्लोज इक्वल टू करणार, काय मिळाला, दीक्षा 200.39, सानिका 200.39, सगळ्यांचं मिळाले सेम, म्हणजे सगळ्यांचं बरोबर आहे. अँगल काय मिळाला, N9 मिळाला ना. ठीक आहे, कॅल्सी मध्ये 5.9 मिळतोय. ठीक आहे, हा मिळाला झेड, त्याचं युनिट इथं ओहम लिहिणार पुढे आपण, ओहम. ठीक आहे, आता पुढं परत अजून काय, आता अजून आपण काहीच फाईन करा, आपल्याला पॉवर फॅक्टर म्हटलं तर पहिला आता फाईन करणार पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टर कसं फाईन करतो, कसं फाईन करा, भरपूर मेथड आहेत. एक म्हणजे काय, कॉस फाय. आता इथं फाय कसं लिहू समजून घ्या, हा कॉस फाय आहे, इज इक्वल टू किती, आता फाय किती आहे आपल्याकडं, कॉस ऑफ 3.59, किती मिळते सांगा, 0.998 घेतोय मी, कारण 3 डेसिमल घ्या, कारण की 0.99 पुढे 8 पण आहे ना. ठीक आहे, पॉवर फॅक्टरवर लिहिताना शक्यतो एक सवय ठेवा 3 डेसिमल लिहायची, बरं पडेल. कॉलेजमध्ये मला 2 डेसिमल सांगितलं असेल, त्यामुळे मी शक्यतो 2 डेसिमल घेतलंय, पण पॉवर फॅक्टर लिहिताना शक्यतो 3 डेसिमल घेत जावा. ठीक आहे, आता लिडिंग का लॅगिंग, लॅगिंग, बरोबर. ठीक आहे, हा झाला पॉवर फॅक्टर, कळलं इथपर्यंत, बरोबर, सगळ्यांचं लॅग बरोबर आहे. आता बघा आणखीन एक फॉर्म्युला काय काढू शकतो आपण, आणि कोणता फॉर्म्युला आहे, कॉस फाय जेवढं म्हटलं होतं आर बाय झेड. आर माहिती आहे 200, झेड माहिती आहे, हा डिवाइड करा 200 डिवाइड बाय 239, काय माहिती आहे बघा, 200 डिवाइड बाय 200.39, काय मिळतंय, सेमच मिळतंय का, सेम पण मिळणारच, कारण की सगळे सेमच आहे. ठीक आहे, बरं, आता म्हणजे हा पहिला पार्ट आपण फाइंड केला, हा आपल्याला फाइंड करायचा होता, therefore आपण काय म्हणायचं इथं, पॉवर फॅक्टर इज इक्वल टू 0.998, आणि काय म्हणणार इथं, लॅग किंवा लॅगिंग कसंही लिहा. ठीक आहे, हा झाला पहिला पार्ट. सेकंड काय, तुम्हाला आता व्होल्टेज डायग्राम ड्रॉ करायचा. व्होल्टेज डायग्रामसाठी काय काय पाहिजे म्हटलं आपण, आय पाहिजे, किंवा आय नसलं चालेल, पण व्ही आर पाहिजे, आणि व्ही एल पाहिजे, आणि टोटल व्ही पाहिजे. ठीक आहे, म्हणजे यासाठी पुन्हा तुम्हाला काय, व्ही आय वगैरे पाहिजेच ना, बरोबर का. काय राहिले, कॉस फाय फाइंड केलाय, झेड आपल्याला आहे, ठीक आहे, आणि काय दिलं तर काय पाहिजे आपल्या इथं, कॅल्क्युलेट द पॉवर फॅक्टर सर्किट अँड ड्रॉ द व्होल्टेज डायग्राम. ठीक आहे, लॅग लीड करतोय आपल्याला माहित आहे इथं. ठीक आहे, आता आणि काय पाहिजे आपल्या त्यामध्ये, व्ही आर पाहिजे, आणि काय व्ही एल पण फाइंड करायचं आहे, म्हणजे आपण ते तिथं ड्रॉ करणार.
ठीक आहे. आता स्टेप काय म्हटलं होतं बघा, तुम्हाला क्वेश्चन मध्ये कुठं काय व्ही दिलंय का? व्ही पण नाही दिला आणि एल पण नाही दिला, सॉरी आय पण नाही दिला. नाही दिला ना, ठीक आहे. झेड माहिती आहे आपल्याला. व्ही क्वेश्चन अर्थवट आहे का काय? व्ही कसं काय, तर व्ही द्यायला पाहिजे. ठीक आहे, मग जर व्ही दिला नसेल तर कसं ड्रॉ करणार बघा. इथं तुम्हाला म्हटलेलं आहे काय करा, व्होल्टेज डायग्राम ड्रॉ करा. व्होल्टेज डायग्राम काय असेल, हा म्हणणार आपण असेल आपला व्ही आर. लीड का लॅग, लीड किती डिग्री, 3.59. हा असेल तुमचा व्ही एल. एवढं फक्त ड्रॉ करा. ठीक आहे, इथं असेल हा किती असणार अँगल, 3.59. ठीक आहे, हा झाला तुमचा डिग्री. हा म्हणणार इथं हा काय असेल, व्ही एल. हा असणार व्ही आर, सॉरी हा झाला व्ही एल. ठीक आहे, आणि हा असणार व्ही. कळलं का इथपर्यंत? कळलं का? कोणाला काही डाऊट आहे का? नाही. ठीक आहे, स्क्रीनशॉट मारून घ्या. ठीक आहे, ठीक आहे, असंही देऊ शकता. काय जण अजून काय करतील इथं, याला आय पण म्हणणार, व्होल्टेज लीड करतोय म्हणून. कळलं? ठीक आहे, जर फक्त फेजर डायग्राम म्हटलं असं आपण काय केलं असं बघा, व्होल्टेज ट्रायंगल म्हटलंय ना, सॉरी व्होल्टेज डायग्राम आहे का, व्होल्टेज ट्रायंगल म्हटलं की असं ड्रॉ करणार. जर फक्त समजा फेजर डायग्राम म्हटलं असलं तर काय करणार, एक मिनिट, हा व्होल्टेज, हा करंट असं म्हणू शकता. जर समजा फक्त काय म्हटलं आपलं, फक्त फेजर विचारला असेल तर हा म्हणणार काय, आय असेल. हा म्हणणार व्ही, आणि हा असेल अँगल, किती अँगल तर 3.59. ठीक आहे, ते तुम्ही टाईप करा नंतर, व्यवस्थित लिहा तुम्ही. कळलं? जर फेजर डायग्राम किंवा फक्त व्होल्टेज डायग्राम म्हटलंय ना, तर फक्त हे सफिशियंट आहे. मला व्होल्टेज ट्रायंगल वाटलं म्हणून मी ट्रायंगल ड्रॉ केला. जर फक्त फेजर डायग्राम म्हटलं असेल किंवा व्होल्टेज डायग्राम म्हटलं असेल तर हे ड्रॉ करा. म्हटलं असेल व्होल्टेज ट्रायंगल तर हे दाखवा. ठीक आहे, म्हणजे हा पार्ट झाला व्ही एल, हा झाला व्ही आर, आणि हा इथे करंट, आणि हा झाला व्ही. कळलं का सगळ्यांना? स्क्रीनशॉट मारून घ्या. नेक्स्ट बघूया का लगेच? कळलंय का? क्लिअर करू का? हो, ठीक.
नेक्स्ट पुढे नेक्स्ट आहे बघा आता कॉईल हॅव्हिंग अ रेजिस्टन्स ऑफ 4.5 ओहम अँड इंडक्टन्स ऑफ 0.03 हेनरी. कॉईल म्हणजे काय थोडक्यात लक्षात ठेवा, कॉईल म्हणजे त्यामध्ये इंडक्टर आणि रेजिस्टन्स दोन्ही आले. ठीक आहे. आता यात काय काय दिले तुम्हाला बघा, सिंपल परत गिवन काय आहे, आर इज इक्वल टू 4.5 ओहम, नंतर एल किती आहे 0.03 हेनरी, आणि काय म्हटलंय परत जोडलंय कोणाच्या क्रॉस, व्ही इज इक्वल टू किती आहे 230, आणि तसंच एफ इज इक्वल टू 50 हर्ट्ज. ठीक आहे. काय काय फाइंड करायचं आहे, फक्त काय म्हटलंय करंट टेकन बाय द कॉईल. सोपं आहे. हे होमवर्क सॉल्व कराल का? हे होमवर्क सॉल्व कराल का, हो किंवा नाही? हो, गुड. ठीक आहे. फोटो मारून घ्या, टाईप करत बसू नका, जास्त वेळ घालू नका. मारला असेल फोटो, आता मी क्लिअर करतोय. ठीक आहे. एकाने मारला असेल तरी, जर कोणाला नसेल तर त्याने नंतर टेलिग्रामवर मागा, दुसरा देईल लगेच, दुसरं जे ज्याने कोणी काढला असेल. नेक्स्ट, चोक कॉईल टेक्स अ करंट ऑफ 2.5 एम्पियर. ठीक आहे, हा घेऊया जरा. काय बघा काय काय दिलंय, काय काय आहे. करंट दिलाय तुम्हाला डायरेक्ट, आय इज इक्वल टू 2.5 एम्पियर, आणि काय दिलाय व्होल्टेज अक्रॉस डायरेक्ट व्ही दिलाय इज इक्वल टू 250 वोल्ट, आणि काय दिलाय एफ दिलाय इज इक्वल टू 50 हर्ट्ज, आणि काय कन्झ्युम्स वॅट, डायरेक्ट पॉवर दिलाय. कसला पॉवर दिलाय बघा, कसला पॉवर, तर लवकर लवकर सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला, की मधूनच बंद पडलं की पुन्हा पहिलं सगळं सॉल्व्ह करावं लागतं. ठीक आहे. टू फाइंड, काय काय फाइंड करायचं आहे, पहिला पॉवर फॅक्टर, त्यानंतर रेजिस्टन्स ऑफ कॉईल म्हणजे आर पाहिजे, नंतर काय पाहिजे तर झेड पाहिजे, सॉरी इंडक्टन्स ऑफ कॉईल म्हटलंय ना, एल पाहिजे. ठीक आहे. सोल्युशन, आता नेहमीसारखं ओमेगा घ्यायचं म्हटलं, ठीक आहे. ओमेगा काय आहे 2 πf, ओमेगा इज इक्वल टू 2 इंटू पाय इंटू एफ. हा परत नेहमीसारखा तेवढाच आहे व्हॅल्यू, म्हणजे हा काय मिळेल 314च मिळणार. ठीक आहे. त्यानंतर काय आता करतो आपण, नेहमी एक्सेल एक्सी काढतो, पण इथं एल माहिती त्यामुळे एक्सेल काढता येत नाही, एक्सी काढता येतं. नेक्स्ट आपण काढतो झेड. झेड कसं फाइंड करणार, व्ही इज इक्वल टू आय झेड म्हणतो आपण, तर तसं झेड काय असणार, झेड इज इक्वल टू व्ही अपॉन आय. किती मिळाला मग, व्ही किती आहे 250 डिवाइड बाय आय किती आहे 2.5, किती मिळत आहे 100 ना, बरोबर. हा झाला झेड, मिळाला 100 ओहम. आपल्याला पुढे काय पाहिजे आता बघा, आता काय काय पाहिजे आपल्याला इथं, पॉवर फॅक्टर पण पाहिजे, आर पण पाहिजे, आणि झेड पण एल पण पाहिजे. आपल्याकडे काय काय आहे ते बघा. काय काय बघा आपल्याकडं काय आहे आणि काय काढता येईल. झेड मिळाला, व्ही बाय आय म्हणतो आपण. ठीक आहे. आणि काय, आता आपल्याला पॉवर फॅक्टर काढायचा आहे, तर कशामध्ये पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला असतो आठवा बरं. सिंपल, तुम्हाला काय काय दिलं बघा, पॉवर पण तुम्हाला दिलाय, पॉवर पण दिलाय का नाही. पॉवरचा फॉर्म्युला काय, इज इक्वल टू व्ही आय इंटू कॉस फाय, कॉस फाय असं लिहितो. ठीक आहे. म्हणजेच याच्यावरून कॉस फाय काय असेल इज इक्वल टू, आपण काय म्हणणार पी अपॉन व्ही आय. पॉवर किती आहे दिलाय 400, व्ही आणि आय किती आहे, व्ही आहे
250, आय आहे 2.5. किती मिळते बघा कॅल्सीवर. फोर कसा मिळेल? मला आता एक लेक्चर कॅल्सीसाठी घ्यावं लागेल. 250 into 2.5, 400 divided by answer 0.64. बरोबर सानिका, 0.64 बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे झाला 0.64 म्हणजेच cos फाय म्हणजेच पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टर किती असणार आहे आता? 0.64. लिडिंग का लॅगिंग? चोक म्हटलेला आहे. चोक कॉईल म्हणजे यात आर आणि एल आहे, म्हणजेच लॅगिंग असणार आहे. ठीक आहे, हा झाला पहिला पार्ट आपण फाइंड केला. ठीक आहे, आता अजून काय पाहिजे आपल्याला? अजून काय पाहिजे? आर. आर कसं फाइंड करणार? पुन्हा आपल्याला कॉस फायचा फॉर्म्युला माहित आहे. पॉवर फॅक्टरचे अजून फॉर्म्युले काय आहेत? पॉवर फॅक्टर इज इक्वल टू आर अपॉन झेड बरोबर. पॉवर फॅक्टर इज इक्वल टू म्हणूया आपण आर अपॉन झेड. मग यातनं आर काय मिळेल? झेड इंटू पॉवर फॅक्टर, म्हणजेच झेड किती आहे? झेड काढलाय ना? काढलाय 100. 100 इंटू पॉवर फॅक्टर आहे 0.64, म्हणजेच मिळाला 64 ओहम. ठीक आहे, देअरफॉर आर काय झाला? 64 ओहम. हा झाला आन्सर. ठीक आहे, कळलं इथपर्यंत? नेक्स्ट काय फाइंड करायचं आपल्याला अजून? आता म्हटलंय एल फाइंड करा. ठीक आहे, आता पाहिजे तर काय करू शकतो आपण इथं? बघा, झेड जोडलं काय म्हणतो आपण? आर प्लस जे एक्स म्हणतो किंवा जे एक्सेल. ठीक आहे, तर अशा वेळी काय करू शकता तुम्ही? आता इथं तुम्हाला एक्सेल फाइंड करायचा आहे. ठीक आहे, आणि आपल्याला काय आता झेड आणि आर आहे. मग अशा वेळी तो फॉर्म्युला जो मी तुम्हाला सांगितला नव्हता तो इथं वापरावा लागेल. कारण का बघा, झेड आणि आपल्याला एलचा रिलेशन पाहिजे. ठीक आहे, जर आपण म्हटलं झेड इज इक्वल टू आर प्लस जे एक्स म्हटलं किंवा जे एक्सेल, तर काय होतं? जे टर्म काहीतरी येतोय मध्येच आणि तुम्हाला एक्सेल फाइंड करायचा आहे. ठीक आहे, त्यामुळं आपण काय करूया इथं? याला घेऊया असं. ठीक आहे, म्हणजे एक तर नेहमीची, म्हणजे तुम्हाला 2 मित्र सांगा, तुम्हाला जे बरं पडेल ते तुम्ही वापरा. ठीक आहे, एक म्हणजे काय बघा, जर आपण डायरेक्ट तो फॉर्म्युला कोणता? झेड इज इक्वल टू, किंवा असं म्हणतो झेड स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एक्स एल स्क्वेअर. ठीक आहे, मग याच्यावरून एक्सेलचा स्क्वेअर काय होणार? झेड स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर. ठीक आहे, झेड किती आहे? 100चा स्क्वेअर मायनस 64चा स्क्वेअर. 64चा स्क्वेअर किती असतो? 4096. म्हणजे काय मिळते चेक करा. इज इक्वल टू 5904 झाला. हा स्क्वेअर टर्म आहे, तर याच्यावरून एक्सेल काय मिळणार? याचा रूट काढा. बरोबर का?
हा मिळाला तुम्हाला एक्सेल. ठीक आहे, पहिलं पूर्ण आन्सर संपूया, त्यानंतर एक्सेलचा अजून मेथड एक सांगूया. तर पुन्हा एक्सेल म्हणजे काय म्हणतो आपण? एक्सेल इज इक्वल टू ओमेगा एल. आपल्याला काय पाहिजे? एल. एल काय असणार? एक्सेल डिवाइड बाय ओमेगा. आणि एक्सेल किती आहे? 76.84 डिवाइड बाय ओमेगा. ओमेगा किती आहे? ओमेगा 314. किती मिळते मग? 0.244. ठीक आहे, असं मिळालं का सगळं? का पॉईंट बिंडमध्ये काय मिळालंय? 76.84 डिवाइड बाय 314. ठीक आहे, डायरेक्ट सोपाच मिळालाय. 0.244 युनिट हेनरी. त्यामुळे एल काय म्हणणार? एल इज इक्वल टू 0.244 हेनरी. फोटो मारून घ्या. हा पॉवर फॅक्टर तुम्हाला सांगितलं होता फाइंड करा, आर पण सांगितलं होता फाइंड करा, आणि एल म्हटला होता फाइंड करा. एवढ्या गोष्टी फाइंड केलं, हा झाला तुमचा आन्सर. कळलं सगळ्यांना? लवकर सांगा, बंद पडेल. हो नाही, लवकर सांगा काहीतरी. हो, सगळ्यांना कळलेलं आहे. मी होमवर्कचे क्वेश्चन अजून टाकतो तुम्हाला ग्रुपवर. ते जास्तीत जास्त सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. जे सुटलं नाही ते आपण सॉल्व्ह करू. मी आजचं आहे तसं पूर्ण पीपीटी तुम्हाला सेंड करतोय. ठीक आहे, त्यात हे एक्झाम्पलच्या पुढचे सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. ठीक आहे.